श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या म्हणजेच अश्विनी भांबरे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात उपयोगी पडेल. ही कथा आहे विश्वासाच्या परीक्षेची आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याला मिळणाऱ्या स्वामी समर्थांच्या अनंत कृपेची. तुमची जर श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भाग पहिला, भक्त बाळाजी आणि त्याचा विश्वास. एका गावात बाळाजी नावाचा भक्त राहत होता. तो साधा शेतकरी पण स्वामी समर्थांचा कट्टर भक्त. रोज सकाळी उठून स्वामींचं नामस्मरण करायचा. जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ असा तो जप करत असे. त्यांचं जीवन साधं होतं पण मन शांत होतं. तो म्हणायचा, स्वामी समर्थ आहेत ना, मग मला कसली भीती. एके दिवशी त्याच्या शेतात आग लागली. सगळं पीक जळून गेलं. गावात सगळे म्हणाले, आता तुझं सर्व संपलं. पण बाळाजी हसला आणि म्हणाला, स्वामी समर्थ माझं बघतील, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. दुसरा भाग असा आहे की संकटाची वेळ आणि श्रद्धेची कसोटी. पुढचे काही दिवस फार कठीण गेले. घरात अन्न नव्हतं, पैसा नव्हता, काम मिळेना. लोक टोचत होते, कुठे आहे तुझा स्वामी, का मदत करत नाहीत. पण बाळाजी रोज पादुकांना फुलं वाहायचा. स्वामी समर्थ ही माझी परीक्षा आहे आणि मी ती हसत पार करेन असं म्हणायचा. त्यांचं मन डगमगलं नाही. त्याच्या पत्नीने विचारलं, आपल्यावर इतकं संकट का, तू एवढा भक्त आहेस ना. तो शांतपणे म्हणाला, देव भक्ताला संकट देतो म्हणजे शिक्षा नाही, ती शिकवण असते. मी रडणार नाही, माझे स्वामी माझं ऐकतील. तिसरा भाग असा आहे की स्वामी समर्थांची परीक्षा. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि स्वामी समर्थांवरती तुमची श्रद्धा असेल तर लाईक करा. एक दिवस बाळाजी गावाबाहेर चालला होता. रस्त्यात त्याला एक वृद्ध भिकारी भेटला. तो म्हणाला, बाळाजी मला थोडं खायला दे. बाळाजीच्या खिशात शेवटची 2 भाकरी होत्या. क्षणभर मनात विचार आला. घरात मुलं आहेत. पण लगेच त्याने ठरवलं, जर स्वामी समर्थ माझ्या प्रत्येक रूपात आहेत तर हा भिकारीही त्यांचं रूपच आहे. त्याने त्या 2 भाकऱ्या भिकाऱ्याला दिल्या. भिकारी हसला आणि म्हणाला, बाळा तुझी परीक्षा संपली. क्षणात तो भिकारी प्रकाशाच्या रूपात अदृश्य झाला आणि त्याच ठिकाणी स्वामी समर्थ प्रकट झाले, तेजस्वी दिव्य रूपात. स्वामी म्हणाले, बाळा तू श्रद्धा आणि संयम राखलास म्हणूनच मी स्वतः आलो आहे. ही संकट संपली. तुझं आयुष्य आता नव्यानं सुरू होईल. त्या क्षणी बाळाजीच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, स्वामी समर्थ माझं सर्व तुमचंच आहे. भाग चौथा असा एक चमत्कार आणि कृपेचा अनुभव. खूप सुंदर आहे, नक्की ऐका. त्या दिवशीपासून बाळाजीच्या आयुष्यात सर्व काही बदललं. शेतात पुन्हा पीक आलं. घरात आनंद आणि समाधान आलं.
गावात लोक म्हणू लागले, खरंच स्वामी समर्थ जिथं विश्वास असतो तिथं चमत्कार घडतात. बाळाजी मात्र नम्र होता. तो रोज फक्त म्हणायचा, स्वामी समर्थ, माझा विश्वास तुझ्यावर आहे. बघा विश्वास किती महत्त्वाचा असतो. भाग 5 मध्ये काय संदेश दिलाय बघूया. संदेश आपल्या जीवनासाठी आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला असं शिकवते की जेव्हा जीवनात अंधार असतो तेव्हाच श्रद्धेचा प्रकाश सर्वाधिक तेजस्वी होतो. आपण संकटात असलो तरी डोकं शांत ठेवा, मन स्थिर ठेवा आणि मनोमन म्हणा, स्वामी समर्थ, माझा विश्वास तुझ्यावर आहे. स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेव, मी आहे तुझ्यासोबत. संकट म्हणजे शेवट नाहीत, ती नवी सुरुवात असतात. म्हणूनच प्रत्येक अडचणीत श्रद्धा आणि संयम राखा, कारण ज्याचं मन अडळ आहे त्याला देव नेहमी उचलतो. भक्तीचा संदेश म्हणजे स्वामी समर्थांचा संदेश सोपा आहे. श्रद्धा, संयम आणि प्रार्थना ही 3 गोष्टी जर आपल्या जीवनात असतील तर कोणतंही संकट मोठं नाही. आपण सर्व भक्त आहोत आणि स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतात. फक्त योग्य वेळ येईपर्यंत शांत राहावं लागेल. म्हणून चला, आजचा दिवस एक वाक्य मनात ठेवा, स्वामी समर्थ, माझा विश्वास तुझ्यावर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय